बघा, पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर झाला आहे? आपल्याला या काव्य ओळीतील अलंकार ओळखायचा आहे. ठीक, या काव्यपंक्तीमधला आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला. ठीक आहे. उपमा, दृष्टांत, यमक, श्लेष. आता याच्यामध्ये बघा, झाला आणि केला इथे आपल्याला यमक जुळलेलं दिसते. ठीक आहे. उपमा इथे कशाची उपमा कशाला दिलेली नाहीये, उपमान उपमेय नाहीच आहे. दृष्टांत म्हणजे दाखला सुद्धा नाहीये. एखादं तत्व पटवून सांगण्यासाठी तशाच प्रकारचं उदाहरण जेव्हा दिलं जातं तेव्हा दृष्टांत अलंकार होतो, तो पण नाहीये. ठीक आहे. श्लेष, एखाद्या विशिष्ट शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ जेव्हा असतात तेव्हा ही जी शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो. तसं इथे काही नाहीये आणि म्हणून सिंपल साधं या काव्यपंक्तीमध्ये यमक अलंकार आहे आणि अंत्य यमक आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओळीच्या शेवटी यमक जुळलेला आहे. एखाद्या काव्यपंक्तीमध्ये, एखाद्या चरणामध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये ठराविक शब्द किंवा अक्षर, ठीक आहे, ठराविक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने जेव्हा येतात तेव्हा तिथे काय होतो, यमक अलंकार होतो. ठीक आहे. यमक याचा अर्थ होतो पुन्हा येणे. ठीक आहे, मी पुन्हा येईन. ठीक आहे, असं राजकारणाशी संबंध नाही. ओके, यस.